आपण आपल्या नवीन किचन मध्ये आज कटलेट बनवायचे. मक्याची कटलेट, कॉर्न कटलेट, काही म्हणा. तर त्याच्यामध्ये सगळी तयारी तुम्हाला मी दाखवते. आणि हे आहेत कॉर्न, मका. सुटे मके मिळतात आपल्याला, मक्याचे दाणे. तर मग तुपात घेऊन उकडायचे. थोडं मीठ घालायचं त्याच्यात, थोडेसे अगदी 2-4 मिनटासाठी उकळून घ्यायचे. लगेच शिजतात. आणि मग ते निथळत ठेवायचे. आपल्याला जास्तीत जास्त सुके असे हवे, जास्त पाणी नको त्याच्यामध्ये. आणि हे असे निथळत ठेवायचे. हे एक प्रोसेस आहे. नंतर आपण हे पोहे आहेत ते बारीक करायचे. जसं ब्रेड क्रम असेल तर ते घ्या तुम्ही, हरकत नाही. पण ते नसेल तर आपलं पोहे, शक्यतो मी पोहेच घेते बारीक करून. आणि नंतर याच्यामध्ये आपण ते पोहे बारीक करून घ्यायचे. आणि आपले मक्याचे दाणे उकडून ठेवलेत ना, ते त्याच्यामध्ये बारीक करायचे. चला आता आपण आधी साहित्य बघूया. हे झाले पोहे, हे असे बारीक करून घेतले. आणि हे मक्याचे दाणे, हे पूर्ण असं तर पाणी निथळले, ते आपण थोडं मिक्सीमध्ये लावायचे. आता हे बटाटे उकडून घेतले, सोलून घेतले. आता ही कोथिंबीर घेतली. बटाटे तर सोलून घेतले. आता हे चिली फ्लेक्स आहे आणि हे ऑर्गॅनो आहे. ऑर्गॅनो जे आपलं हे सगळं पिझ्झावर टाकायचं मिळतं ना, ते टेस्ट येण्यासाठी. नसलं हरकत नाही. आणि हे आपण मक्याचे दाणे बारीक करून घ्यायचे. ते अगदी पीठ नाही करायचं आहे, असं थोडंसं सरभरीत करायचं आहे. आणि हे असं करून घ्यायचं. आपलं 2 वेळा मिक्सर लागेल. आणि मग आपण बटाटे घेतलेले ते त्याच्यात हे करून टाकायचे. बाकी सगळं आपलं आता जे कोथिंबीर बारीक चिरून घालायची, हर्ब्स वगैरे जेवढं आपण सगळं घेतलंय ना, ऑर्गॅन वगैरे, ते सगळं घालायचं ह्याच्यामध्ये. कांदा घालायचा. पटपट होतं, काय नाही. तयारी असली थोडीशी, बटाटे वगैरे उकडलेले असले की काही वेळ लागत नाही. हा माझा सकाळचा नाश्ता आहे. घाईघाईत बनवते. म्हटलं चला घाईघाईत तुम्हालाही दाखवून घ्यावं. हे आहे चिली फ्लेक्स. यामध्ये आपण तिखट घालायचंच आहे. आपल्याला थोडं तिखटच लागतं. हे असं थोडंसं काय टाकून, हे आपलं थोडं इकडे तिकडे चवीला ठीक आहे. हे आपले ऑर्गॅनो आहे. मिक्स हवं असले तरी चालतील. ही आपली कोथिंबीर आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ घातलं की आपण मिक्स करूया. आणि मग बघूया त्याच्यामध्ये आपल्याला, तुमच्याकडे ब्रेड क्रम असेल, ब्रेड क्रम घालणार असाल तर ते घाला. किंवा आपलं हे बघा, तिखट तुमच्याप्रमाणे घ्या. तुम्हाला जसं आवडेल तसं घ्या. आणि छान बारीक मिरची कापून घ्या. बटाटे जरा असे मोठे वगैरे असते ना, म्हणून ते जरा हे करून घेते. आणि सगळं असं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण आता बघायचं की किती आपल्याला पोह्यांची पावडर लागते ते बघायचं. त्याने कसं म्हणजे किती बाइंडिंग होतंय त्याप्रमाणे घ्यायचं. तर बघा मी अर्ध घालते आता. बघूया आपण किती लागतंय आपल्याला. असं
हे बस जरा टिक्की करता आलं, असं पकडता आलं, असं गच्च झालं की मग समजायचं ठीक आहे, सुकं होऊन जातं, काही टेन्शन नाही. आणि हा चाट मसाला घातला. चाट मसाला घाला, आमचूर पावडर असेल तर अतिउत्तम, आमचूर पावडर घाला. आता हे चीजचं क्यूब आहे. तुम्हाला जर ह्याला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही त्याच्यात ते असं भरायचं. मी तुम्हाला दाखवते बघा. बघा, हे असं करून तुम्ही ह्या क्यूब जाडे पण घेऊ शकता किंवा असं सगळं किसून वगैरे त्याच्यावर टाकू शकता, कारण आपल्याला ते कोटिंग करून फ्राय करायचं असतं. हा, तुम्ही जर डीप फ्राय करणार असाल तर तुम्हाला ते किसून टाकू शकत नाही तुम्ही. मग तुम्ही अशा क्यूब करून आतमध्ये टाकायच्या. बघा, आता आपले सगळे कटलेट मी तुम्हाला सगळी तयारी दाखवली. हे बघा, आपले सगळे कटलेट तयार आहेत. तर आपण सगळं आता बघूया, पटापट कढई ठेवूया, फ्राय करूया. आणि बघा, कॉर्न कटलेट सोपे आहेत अहो, पटापट करता येतात. रात्री तयारी करून ठेवा, हवं तर. नाही झालं तर सकाळी पटकन होतात. पटकन, माझ्या सगळ्या रेसिपी झटपट असतात. छान करा, छान खा. चला, आता बायडिंगसाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्याच्यात पाणी घालायचं. पातळसं असं भिजवायचं, अगदी घट्ट नाही. हे असं बघा, पाण्यासारखं, बघितलं? हे असं भिजवा. त्याच्यामध्ये डीप करा आपले कटलेट आणि कढईत सोडा. पट्टापटचं काम. शॅलो करायचे तर त्याला कॉर्नफ्लॉवरची पावडर नाही लावली तरी चालेल. ते फ्राय पॅनवरती ठेवायचे आणि छान असे खरपूस मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्या. सगळ्या वस्तू आपण काय, कांदा वगैरे ते पटकन होऊन जातं, काय वेळ लागत नाही. आपले कटलेट तयार. आपण थोडं असे सगळे आपले कॉर्न कटलेट तयार झालेले आहेत. सॉस बरोबर खा. हिरवी चटणी बनवायची असेल तर हिरवी चटणी बनवा. गोड चटणी हवी तर गोड चटणी. छान थोडासा कांदा घ्या. व्हिडिओ कशी वाटली, कॉर्न कटलेट कसे वाटले, लाईक करा, शेअर करा, करून बघा आणि कमेंट करा. नमस्कार.